नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी उदय पोद्दार प्रोग्रामिंग अकॅडमी ह्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, ह्या व्हिडिओ सेशनमध्ये आपण सॉफ्टवेअर टेस्टिंग सब्जेक्ट चॅप्टर नंबर 5 दॅट इज टेस्टिंग टूल्स अँड मेजरमेंट ह्या चॅप्टरचे थोडे शॉर्ट रिव्हिजन नोट्स विच विल बी हेल्पफुल फॉर युअर MCQ ती मी प्रोव्हाइड करणार आहे. तर ह्या हँड रिटन नोट्समध्ये काय काय टॉपिक्स मी कव्हर केलेत, what are the different types of tools, types of testing, frameworks, metric types and most important ह्या चॅप्टरमधले एक 4 इम्पॉर्टंट फॉर्म्युलास आहेत, ती शॉर्टली मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणार आहे. तर ही व्हिडिओ बनवायचं मेन कारण माझे एक सबस्क्रायबर्स तेजस कदम ह्यांनी एक कमेंट टाकलं होतं की शॉर्ट व्हिडिओ लेक्चर्स ऑफ सॉफ्टवेअर टेस्टिंग बनवून द्या सर म्हणून. Okay, so as per his request we are doing this one. So next, if you like these notes and want chapter for chapter 4 that is defects management, ती तुम्ही comment section मध्ये लिहा. If many of the students want that hand written notes, ती सुद्धा मी तुम्हाला इव्हनिंग पर्यंत प्रोव्हाइड करतो. माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं की चॅप्टर 4 and 5 ह्याचे MCQ क्वेश्चन्स मी पहिले जे MCQ व्हिडिओ केलो त्याच्यामध्ये कमी प्रमाणात आहे. आणि इम्पॉर्टंट पॉईंट, ह्या नोट्सचं PDF फाईल डिस्क्रिप्शनमध्ये नाही. ज्यांनी कोणाला ही नोट्स पाहिजे तर मला व्हॉट्सअप करा. काय इम्पॉर्टंट रिक्वेस्ट इज वॉच दिस कंप्लीट व्हिडिओ टू अंडरस्टँड दिस चॅप्टर. ओके, नाव हिअर विल सी 20 इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत. ही चॅप्टरचे नोट्स इथं मी लिहून काढलेले आहेत अँड दे विल बी व्हेरी हेल्पफुल फॉर युअर MCQ, राईट. टेस्टिंग टूल्स अँड मेजरमेंट. फर्स्ट इम्पॉर्टंट पॉईंट आपल्याला काय अंडरस्टँड करायचं म्हणजे देर आर 2 टाईप्स ऑफ टूल्स टेस्टिंग करण्यासाठी. ती टूल्स कोणत्या क्लासिफिकेशनमध्ये येतात? फर्स्ट वन इज स्टॅटिक टूल्स अँड सेकंड वन इज दी डायनामिक टूल्स. यू कॅन गेट अन MCQ क्वेश्चन. Dash and dash are the 2 types of tools. What are these 2 types? Static tools and dynamic tools. Second one is testing of software can be done. Manual testing आहे and automatic testing. टेस्टिंग करायचे ही 2 पद्धत आहेत. Manual testing is performed by human being. The different stages are, म्हणजे मॅन्युअल टेस्टिंगमध्ये काय काय येतं? युनिट टेस्टिंग, इंटिग्रेशन टेस्टिंग, सिस्टम टेस्टिंग अँड युजर ॲक्सेप्टन्स टेस्टिंग. ही सगळे मॅन्युअल टेस्टिंगमध्ये येतात, राईट. शॉर्टली मी एक्सप्लेन करतो, तुमचा जास्त टाईम घेणार नाही. आता टेस्ट केस म्हणजे काय? इज अ सॉफ्टवेअर टेस्टिंग इज अ सेट ऑफ कंडिशन्स अंडर विच ए टेस्टर विल डिटरमिन वेदर अँड सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन इज वर्किंग करेक्टली ऑर नॉट. आता मी एक सिम्पल एक्झाम्पल देतो, प्रोग्रामिंग सगळ्यांनाच जमतं आहे. समजा एखादा नंबर प्राईम नंबर आहे का नाही त्यासाठी मी एक प्रोग्राम लिहिला आणि ती प्रोग्राम रन करताना मी 5 व्हॅल्यूज देतो. पहिलं व्हॅल्यू 5, दुसरं व्हॅल्यू 6, तिसरं व्हॅल्यू 10 आणि पुन्हा चौथं व्हॅल्यू मी घेतो 18 आणि शेवटचं व्हॅल्यू मी देतो 100. सो ही सगळे व्हॅल्यूज देऊन मी जेव्हा त्या प्रोग्रामला टेस्ट करतो तर ह्या व्हॅल्यूजला कलेक्टिवली आपण टेस्ट केस म्हणतो. एखादा प्रोग्राम रन करून बघण्यासाठी जे इनपुट व्हॅल्यूज आपण देतो दे आर कॉल्ड ॲज दी टेस्ट केस. त्यानंतर मॅन्युअल टेस्टिंग ही स्लो अँड कॉस्टली आहे. इफ यू गेट अन MCQ क्वेश्चन, कोणतं टेस्टिंग स्लो आहे, मॅन्युअल का ऑटोमॅटिक? मॅन्युअल टेस्टिंग इज स्लो अँड कॉस्टली, राईट. अँड ऑटोमॅटेड टेस्टिंग is the best way to increase effectiveness, efficiency and coverage of the testing. Automatic testing is always better. त्याच्यानंतर सॉफ्टवेअर टेस्टिंग टूल्स. सॉफ्टवेअर टेस्टिंगसाठी जे खास टूल्स यूज होते ती पहिलं आहे सेलिनियम, विन रनर, लोड रनर, IBM रॅशनल फंक्शनल टेस्ट अँड HP क्विक टेस्ट. ही क्वेश्चन बरेचसे MCQ पेपर्समध्ये आहे. मग ही प्रश्न कसं विचारलं जातं आहे? विच ऑफ द फॉलोइंग आर सॉफ्टवेअर टेस्टिंग टूल्स. आणि तिथं ऑप्शनमध्ये तुम्हाला विंडोज 10, विंडोज 7 असं काही असू शकतं. येईल तुम्ही लक्षात ठेवून घ्या. सेलिनियम, विन रनर, लोड रनर, IBM रॅशनल टेस्टर अँड HP क्विक टेस्ट. देन व्हॉट आर द ॲडव्हान्टेजेस ऑफ ऑटोमॅटिक टेस्टिंग इथं दिलेलं आहे. आणि टेस्टिंग फ्रेमवर्क्स. टेस्टिंग फ्रेमवर्क्स एक्झाम्पल XUnit, JUnit, NUnit. आता फ्रेमवर्क म्हणजे काय मी एक्सप्लेन करत नाही, ही शॉर्ट नोट्स आहेत. नाव थोडे फुल फॉर्म्स जे तुम्हाला यूजफुल राहतील. डेटा ड्रिव्हन टेस्टिंग म्हणजे DDT, मॉड्युलॅरिटी ड्रिव्हन टेस्टिंग MDT.
एकदा बघून घ्या, इट विल बी युजफुल फॉर यू. देन मेट्रिक म्हणजे काय? ए सॉफ्टवेअर मेट्रिक इज अ युनिट यूज्ड फॉर डिस्क्रायबिंग ऑर मेजरिंग अँड ॲट्रिब्यूट. मित्रांनो, मेट्रिक म्हणजे काय? मी एक स्मॉल एक्झाम्पल घेऊन तुम्हाला सांगतो. जर एखादा तुम्हाला लिक्विड मेजर करायचं आहे तर आपण कसं मिली लिटर्स, लिटर्स असं आपण करतो. म्हणजे लिटर्स, मिली लिटर्स ही लिक्विड्स मेजर करायचं एक मेट्रिक आहे. तसं सॉलिड्स आहे ती आपण कसं मेजर करतो? किलोग्राम्स, ग्राम्स. तर ग्राम्स अँड किलोग्राम्स आर द मेट्रिक्स यूज्ड फॉर टेस्टिंग दी सॉलिड्स. तसं ए सॉफ्टवेअर मेट्रिक इज अ युनिट यूज फॉर डिस्क्रायबिंग और मेजरिंग अँड ॲट्रिब्यूट. मग ही मेट्रिक्स कशासाठी यूज होते? टू मेजर दी सॉफ्टवेअर क्वालिटी. त्यानंतर MCQ साठी ही एक व्हेरी इम्पॉर्टंट आहे. मेट्रिक्सचं क्लासिफिकेशन लक्षात ठेवून घ्या. प्रॉडक्ट मॅट्रिक्स, प्रोसेस मॅट्रिक्स पहिलं क्लासिफिकेशन. पुन्हा प्रॉडक्टमध्ये प्रोजेक्ट मॅट्रिक्स आहेत, प्रोग्रेस मॅट्रिक्स आहेत अँड प्रोडक्टिव्हिटी मॅट्रिक्स आहेत. ही चार्ट एकदा तुम्ही लिहून प्रॅक्टिस करा का, म्हणजे MCQ मध्ये सपोज प्रोडक्टिव्हिटी मॅट्रिक्स कम्स अंडर प्रोसेस मॅट्रिक्स, ट्रू और फॉल्स? इट इज फॉल्स. प्रोसेस मॅट्रिक्सच्या अंडरमध्ये दुसरे कोणते सब मॅट्रिक्स नाहीत. जे काही आहे ते सगळे प्रॉडक्टमध्येच आहे. मग प्रॉडक्ट मॅट्रिक्स म्हणजे काय? रिलेटेड टू दी सॉफ्टवेअर प्रॉडक्ट बिंग डेव्हलप्ड. म्हणजे एखादा सॉफ्टवेअर तुम्ही डेव्हलप करायला बँकसाठी, ICICI बँक किंवा HDFC बँकसाठी तुम्ही एक सॉफ्टवेअर डेव्हलप करायला आणि दुसरं सॉफ्टवेअर तुम्ही डेव्हलप करायला तुमच्या एका कारमध्ये काम करतं आहे किंवा दुसऱ्या कुठल्या 4 व्हीलरमध्ये काम करतं आहे. मग जे प्रॉडक्ट तुम्ही डेव्हलप करायला त्या प्रॉडक्टच्या बेसिसवरती मॅट्रिक्स डिफाईन केलेलं असतं. कारमध्ये जे सॉफ्टवेअर तुम्ही यूज करणार आहेत आणि बँकमध्ये जे सॉफ्टवेअर तुम्ही यूज करणार आहेत नक्कीच ह्याच्यामध्ये मॅट्रिक्समध्ये फरक असतात. प्रोसेस मॅट्रिक्स अँड प्रोजेक्ट मॅट्रिक्स अँड देन प्रोग्रेस मॅट्रिक्स. 1 लाईनचं एक्सप्लेनेशन इथं फक्त दिलेलं आहे. आणखी एक इम्पॉर्टंट पॉईंट तुमच्या सिलेबसमध्ये शेवटचं टॉपिक आहे, पण ही कुठं मी MCQ मध्ये बघितलं नाही, पण त्या टॉपिकचा संबंधित एकच पॉईंट तुम्ही लक्षात ठेवून घ्या मित्रांनो. ऑब्जेक्ट ओरिएंटेड मॅट्रिक्स मध्ये दोन आहेत. ती काय? सायक्लोमॅटिक अँड साईज लाईन. सायक्लोमॅटिक कॉम्प्लेक्सिटीला शॉर्टली CC अँड साईज लाईन काउंट्स. सो नाउ वी आर कमिंग टू द लास्ट पार्ट ऑफ द नोट्स. तर इथं तुम्हाला थोडे फॉर्म्युलाज आहेत, ती फॉर्म्युलाज तुम्हाला लक्षात ठेवून गेला पाहिजे. पहिलं म्हणजे एफर्ट व्हेरियन्स, ज्याला आपण शॉर्टली EV म्हणतो. तर पहिल्यांदा तुम्ही समजून घ्या एफर्ट म्हणजे काय. एफर्ट म्हणजे आपण किती टाईम देतो त्या प्रोजेक्टच्या डेव्हलपमध्ये. व्हेरियन्स म्हणजे फरक. इट इज पॉईंट क्लिअर, राईट. ती ॲक्च्युअल एफर्ट, राईट, वर्सेस एस्टिमेटेड एफर्ट. VS आहे इथं, क्लिअर आहे का नाही बघून घ्या तुम्ही. म्हणजे एफर्ट व्हेरियन्स ही आपण कसं कॅल्क्युलेट करतो? ॲक्च्युअल पर्सन आवर्स मायनस एस्टिमेटेड पर्सन आवर्स डिवायडेड बाय एस्टिमेटेड पर्सन आवर्स इंटू 100. म्हणजे तुम्हाला MCQ मध्ये फक्त असं एखादा फॉर्म्युला येईल. तर एफर्ट व्हेरियन्स म्हणजे एखादा प्रोजेक्ट आपण करायला त्या प्रोजेक्टसाठी आपण समजा एक 3 महिने लागल. 3 महिने म्हणजे दर एखादा एम्प्लॉई दररोज 8 घंटे जर काम करत असेल तर 90 दिवसात किती होतं आणि ॲक्च्युअल त्यांनी किती काम केलं आणि डिवायडेड बाय एस्टिमेटेड पर्सन आवर्स इंटू 100. इट इज पॉईंट क्लिअर. समजा तुम्ही एखादा फंक्शन लिहिलात, ती फंक्शन लिहिण्यासाठी इट इज पॉईंट क्लिअर आपण एस्टिमेट करतो की ह्या एम्प्लॉईला 8 घंटे लागतील, पण त्या एम्प्लॉईला ॲक्च्युअली लागले किती? 16 घंटे लागले. त्याला ॲक्च्युअली 16 घंटे लागले. आपण एस्टिमेट केलं 8 घंटे लागतील. डिवायडेड बाय एस्टिमेट पर्सन आवर्स इंटू 100 विल गिव्ह यू व्हॉट वी कॉल इट ॲज एफर्ट व्हेरियन्स. शेड्यूल व्हेरियन्स. शेड्यूल व्हेरियन्स इज deviation of actual schedule from the estimated schedule. म्हणजे आपण जर समजा एज्युम केलं की ही प्रोजेक्ट 3 महिन्यामध्ये कंप्लीट होईल किंवा 90 दिवसात कंप्लीट होईल, पण 90 दिवसात कंप्लीट झालं नाही. समजा ती इंजिनियर्स खूपच चांगले इंजिनियर्स आहेत, त्यांनी 80 दिवसात तुम्हाला ती सगळं कंप्लीट करून दिलं. मग शेड्यूल व्हेरियन्स ॲक्च्युअल नंबर ऑफ डेज म्हणजे त्या इंजिनियर्सला ती प्रोजेक्ट कंप्लीट करण्यासाठी 80 दिवस लागले. जेव्हा आपण प्लॅन केलं होतं की 90 दिवस लागतील,
डिवायडेड बाय प्लॅन्ड नंबर ऑफ आवर्स इंटू 100. ओके, तसंच कॉस्ट व्हेरियन्स आहे. ॲक्च्युअल कॉस्ट मायनस एस्टिमेटेड कॉस्ट डिवायडेड बाय एस्टिमेटेड कॉस्ट इंटू 100. ही कॉस्ट व्हेरियन्सचा फॉर्म्युला आहे. आणि साईज व्हेरियन्स ह्याला आपण शॉर्टली SZV म्हणतो. साईज व्हेरियन्स म्हणजे काय? समजा एखादा प्रोजेक्ट मी डेव्हलप करण्यासाठी मी गेस करतो की एक 10,000 लाईन्सचं कोड मला लिहावं लागेल, पण त्यानंतर कस्टमरचे रिक्वायरमेंट्स वाढत गेले आणि 10,000 लाईन्स ऑफ कोड्सच्या जागी माझं ते झालं समजा 13,000 लाईन्स ऑफ कोड. मग किती साईजमध्ये व्हेरियन्स झालं? एस्टिमेटेड साईज किती होतं मला ह्या प्रोजेक्ट करण्यासाठी? 10,000 लाईन्स ऑफ कोड, पण मग ॲक्च्युअली किती लाईन्स ऑफ कोड झालं आहे? 14,000 डिवायडेड बाय एस्टिमेटेड साईज म्हणजे 10,000 मल्टिप्लाइड बाय 100. ह्याला आपण साईज व्हेरियन्स म्हणतो. तर ही 4 फॉर्म्युलाज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि शेवटचे 3 इम्पॉर्टंट पॉईंट्स MCQसाठी खूप इम्पॉर्टंट्स आहेत. तुम्ही टेकमॅक्स किंवा निरालीमध्ये पण बघा. राईट, स्पेंडिंग लेस एफर्ट अँड रिक्वायरमेंट्स मे लीड टू फ्रीक्वेंट चेंजेस. ओके, तुम्ही पहिल्यांदा युजरकडनं रिक्वायरमेंट जर प्रॉपरली नाही घेतलात तर तुम्हाला हमेशा चेंजेस करावं लागतील. आणि स्पेंडिंग लेस एफर्ट इन टेस्टिंग मे कॉज डिफेक्ट्स टू कंटिन्यू अप टू लास्ट स्टेज. तुम्ही टेस्टिंगवर लक्षच दिलं नाही तर मग तुम्हाला डिफेक्ट शेवटच्या स्टेजपर्यंत येतील आणि ती उगी प्रोजेक्ट तुम्हाला डोकंदुखी होतं. आणि शेवटचं इम्पॉर्टंट गणित काय म्हणजे चांगल्या ऑर्गनायझेशनमध्ये, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनमध्ये 10 ते 15% तुमचं एफर्ट म्हणजे जे टाईम तुम्ही लावता ती 15% रिक्वायरमेंट्स गॅदरिंगमध्ये जाते, 10 ते 15% त्याचं डिझायनिंगमध्ये जाते. आणि बघा मित्रांनो, 50% टाईम तुम्ही टेस्टिंगसाठी देतात. ही व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. सो आय होप ही नोट्स तुम्हाला आवडलेलं असेल. असं शॉर्ट नोट्स जर तुम्हाला चॅप्टर 4साठी जर पाहिजे असेल तर कमेंट सेक्शनमध्ये प्लीज मेन्शन करा. थँक्यू. ऑल द बेस्ट.